जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्ष प्रचाराला लागलेत। राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप आघाडीचे उमेदवार लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत। पाणी रस्ते या संदर्भातील प्रश्न आमचे उमेदवार निवडून आल्यावर सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील असे आश्वासन राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्षा प्रगती देशमुख आणि राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते शैलेश अंबवणे यांनी दिले। आपल्या गावातून प्रचाराला सुरुवात झाली आहे, ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे। आम्हाला लोकांचा प्रचारात चांगला प्रतिसाद मिळतोय। विशेष म्हणजे महिलांचा प्रतिसाद अधिक आहे। पाणी रस्ते या संदर्भातील प्रश्न येथील जनतेला भेडसावत आहेत। आमचे उमेदवार निवडून आल्यावर हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील असे राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा प्रगती देशमुख यांनी सांगितले। मला आनंद होत आहे की माझ्या गावातून प्रचाराला सुरुवात झाली आणि खूप चांगल्या पद्धतीने आणि भरघोस याने प्रचाराला भरपूर जण आली आहेत आणि महिलांचा रिस्पॉन्स असा मिळाला आहे मला की मीही त्यांच्याशी तितक्या चांगल्या रीतीने वागते आणि आणखी महिला आपल्या प्रचारात सामील होतील। नरेश पाटील आणि अंकित साखरे यांनी सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक अशा विविध क्षेत्रात कामाची चुणूक दाखवली आहे। त्यामुळे मतदार निश्चितपणे आमच्या उमेदवारांना निवडून देतील। आमदार सुरेश लाड यांच्या आमदार निधीतून या भागात अनेक विकास कामे झाली आहेत। त्यामुळे खरवली मतदारसंघात आम्हाला यश नक्कीच मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शैलेश अंबवणे यांनी व्यक्त केला आहे। आपल्या हातामध्ये आपल्या खांद्यावरती घेतली तेव्हापासून विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम त्यांनी आपल्या या जिल्हा परिषद वार्डामध्ये या तालुक्यामध्ये राबवलेले आहेत। तसेच अंकितजी साखरे जे आता विद्यमान युवक अध्यक्ष आहेत खालापूर तालुक्याचे, यांनीसुद्धा सांस्कृतिक सामाजिक अशा विविध क्षेत्रातून त्यांनी आपल्या कार्याची चुणूक सर्व युवकांना प्रतिष्ठित युवकांना दाखवलेली आहे। शिवाय इथले जे मतदार आहेत ते सुद्धा या दोन्ही उमेदवारांबद्दल अतिशय आपुलकीने बोलत आहेत। त्याच्यामुळे निश्चितच ते निवडून येतील अशी मला, आणि नुसते निवडून येणार नाहीत तर बहुमताने निवडून येतील अशी मला खात्री आहे। राजकारणात महिला मागे आहेत, त्यांनी राजकारणात उतरले पाहिजे। त्यांनी प्रचारालाही बाहेर पडले पाहिजे, कारण महिलांना सर्वात जास्त समस्या भेडसावत असतात। आमच्या भागात महिलांची मुख्य समस्या म्हणजे पाण्याची टंचाई आहे। आमचे उमेदवार निवडून आल्यावर ही समस्या प्राधान्याने सोडवतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या प्रतिभा भोईर यांनी व्यक्त केला आहे। मतदारसंघात प्रमुख समस्या म्हणजे पाण्याचीच आहे। महिलांना मेन समस्या पाणी असं तर सर्व काम होतं आणि ही समस्या आम्ही नक्कीच सोडवणार आहेत। जर आम्हाला बहुमताने निवडून दिलं तर आम्ही नक्की म्हणजे 100% महिलांची समस्या आहे पाण्याची मुख्य समस्या ती आम्ही सोडवणारच। आणि मेन म्हणजे हे आता जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत ते हे काम करणारच आणि आपल्या पंचायत समितीचे उमेदवार करणार ही कामं करणारेच उमेदवार आहेत। त्यांना बघूनच म्हणजे उमेदवारी मतदारांनी करायला पाहिजे। लोकप्रिय उमेदवार आहेत। प्रचाराला महिला फिरतात कारण महिलांना महिलांच्या समस्या सोडवायच्या आहेत आणि त्या महिलांनीच पुरुषांना सांगितलं पाहिजे तरच त्या पुरुषांना समजणार आहेत आणि उमेदवार आहे ते पुरुषच आहेत। त्यामुळे महिलांनी पण फिरायला पाहिजे। त्यांच्या समस्या महिलांनाच सांगते, पुरुषांनी समस्या सांगू शकत नाही। म्हणून त्यांच्या समस्या महिलाच्या जेवढ्या समस्या आहेत त्या आम्हाला सोडवायच्या आहेत। ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी।